दुःखानंतर आनंद येणारच, तो आपण शोधला पाहिजे. आणि त्यासाठी आनंदाच्या विविध वाटा संजयजींनी आपल्याला सांगितल्या. समारोपीय मनोगत आणि आभार प्रदर्शनासाठी व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रमोद भाऊ दहीहंडेकर यांना मी आमंत्रित करतो. भगवती शारदा माता, कारंजा नगरीचं ग्रामदैवत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि ही व्याख्यानमाला सुरू करणारे माझे वडील कैलासवासी नानासाहेब दहीहंडेकर आणि या कामाला मूर्त स्वरूप देणारे त्यांचे सुरुवातीपासूनचे सहकारी कैलासवासी गजाननराव देशपांडे, मुकासदार गुरुजी, मोहनसेठ गुलेच्छा, बालकिशनजी मुंदडा आणि असोलकर सर, या सगळ्यांना देखील मी वंदन करतो. आज व्याख्यानमालेचं 67वं वर्ष पूर्ण होतं आहे आणि आम्हाला खूप समाधान वाटतं आहे. त्या कारंजा इथले जे रसिक आणि चोखंदळ असे श्रोते आहे त्यांना देखील मला नक्कीच वंदन करायचं आहे. आज आपल्याला आजचे वक्ते श्री संजयजी कळमकर यांनी अक्षरशः म्हणजे 1.5 तासपर्यंत मनमुराद आनंद आपल्याला दिलेला आहे खरं तर. आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये अंतर्मुख असे करणारे त्यांनी वेगवेगळे प्रसंगही टाकले आणि शेवटी त्यात काही सूचनाही दिल्या की आपल्याला जगण्यात आपण आनंदाच्या वाटा शोधताना काही गोष्टीचं भान अजून कसं ठेवलं पाहिजे. खरोखर सुंदर त्यांचं आजचं लेक्चर होतं. त्यांच्यासोबतच एखादा मी जवळपास 39 वर्षापासून या व्याख्यानमालेशी जोडला गेलो आहे. एखादा किस्सा मी पण जमलं तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, पण त्याआधी एक ऋण आणि मला एक जाहीर घोषणा करायची आहे, ते मी त्यामध्ये करणार आहे. खरं तर माझा स्वतःचा आणि मराठी साहित्याचा असा काही विशेष व्यासंग वगैरे कधीच नव्हता. परंतु माझे वडील कैलासवासी नानासाहेब दहीहंडेकर यांचे 1985 साली काहीसे अचानक निधन झालं. ते मालेचे संस्थापक अध्यक्ष होते तर सगळ्यांना माहीतच आहे. तर ते ज्या वर्षी गेले तर बाकीचे त्यांचे सहकारी होते, त्यांनी त्या आयोजकांनी मला देखील त्यांच्यासोबत व्याख्यानमालेच्या कामाकरता बोलवलं आणि तेव्हापासून मी या व्याख्यानमालेशीच जोडला गेलो. आणि मी जॉईन झाल्याच्या नंतर एक 3-4 वर्षातच अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यावेळेला थोडंसं TV चॅनल्सचं आक्रमण झालेलं, अजूनही काही कारणं असतील त्याच्यामध्ये, पण अतिशय चांगले वक्ते बोलावूनसुद्धा मैदानामध्ये 50च्या वरती लोक नसायचे आणि त्याच्यामुळे सगळेजण आम्ही विचारत होतो. तर त्यावेळेला एक माझे काही जवळचे मित्र माझ्याजवळ आले आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला काहीतरी याच्यामध्ये नवीन पावलं उचलल्याशिवाय ही व्याख्यानमाला पूर्वीच्या वैभवाला काही येणार नाही. आणि त्यांची तळमळ इतकी होती त्या ह्याच्यामध्ये की मला खरोखर आपण काय करता येईल, आम्ही उपाय शोधायला त्यात सुरुवात केली. आणि त्याच्यात आम्ही सामूहिक प्रयत्न केले. वेगवेगळ्या लोकांना पण व्याख्यानमालेबद्दल एवढं प्रेम होतं की आपण नक्की काय करू शकतो हे त्यांना आपापल्या परीने आम्ही प्रयत्न करायचो. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा असं केलं की आम्ही लोकांकडूनच वक्त्यांची नावं आम्ही घ्यायला सुरुवात केली आणि त्यांना त्यांची जबाबदारी द्यायला सुरुवात केली. परंपरा होतीच की पूर्वीपासनं घरी कोणाच्या तरी उतरायचं वगैरे, तेवढे लोकांना एवढ्या मोठ्या व्यक्तींच्या सोबत सहवास मिळायचा, त्याचा प्रत्येकाला आनंद मिळायला लागला. आणि धीरे धीरे आम्ही जसं टेक्नॉलॉजी सुधारत गेली तर तेव्हा आम्ही ऑडिओ त्यात लेक्चर्स आम्ही अपलोड करायला सुरुवात केली. त्यामुळे पण भरपूर पब्लिसिटी अशी मिळायला लागली. आणि नंतर असं करता करता
2007मध्ये व्याख्यानमालेची सुवर्ण जयंती आली. त्यावेळेला सुवर्ण जयंतीच्या वेळेला आपण सगळ्यांनी हृदयनाथ मंगेशकरांचा कार्यक्रम पाहिला. तो आपल्याला केवळ राम शेवाळकरांच्या मदतीमुळेच मिळू शकला खरं तर आम्ही त्यांच्याकडे एक 7-8 जणं गेलो होतो आणि असं करायचं, तुम्ही काही वक्त्यांच्या दृष्टीने काही मदत करा. आणि ते वक्त्यांचं तर त्यांनी सुचवलेच, तो काही प्रश्न आहे. ते स्वतः पण आले होते त्यावेळेला त्यांचं आर्य चाणक्यावरती लेक्चर झालं होतं आणि त्यांनी सांगितलं की सुवर्ण महोत्सव आहे म्हणजे याच्यात एक संगीताचा तुम्ही महोत्सव असल्यामुळे एक संगीताचा कार्यक्रम ठेवा. तर त्याने विचारलं, तू आतापर्यंत कोणाशी बोलला आहे का? आम्ही त्यावेळेला आपले सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा एक आयुष्यावर बोलू काही असा जो कार्यक्रम होता तो बोलणं चालू होता आणि तो काहीतरी 31,000चा त्यावेळेला कार्यक्रम होता. तर त्यांना सांगितलं ते. तर त्यांनी सहज विचारलं मला, तुला हृदयनाथ चालेल का म्हणे. आता हृदयनाथ म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण जे सोबत गेलो होतो ते असे तीनताड उडालो. म्हटलं हृदयनाथ कुठे, त्यांचे काय किती चार्जेस असतील वगैरे. तर ते म्हणे की तुझं 31पर्यंत बजेट आहे, तू अजून किती वाढवू शकतो ते. मी आपलं भीत 50,000पर्यंत आकडा सांगितलं. ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. आमच्या समोरच त्यांनी मंगेशकरांना फोन लावला, हृदयनाथ मंगेशकरांना फोन लावला आणि त्यांना अधिकारवाणीने सांगितलं की बाळ अशी ही व्याख्यानमाला आहे आणि तुला तिथे जायचं आहे. आणि त्यांनीसुद्धा ताबडतोब होकार दिला आणि आपल्याकडे आपण तो सुंदर कार्यक्रम असा बघू शकलो. यानंतर आपल्याला वेगवेगळे आपण कार्यक्रम बघितले, त्यात एक कार्यकर्त्यांचेही समजा त्यात सहभाग असायचा आणि प्रत्येकजण कारंजातलं आपल्याला कसं आपली समजायचं त्या ह्याच्यामध्ये आपले सुवर्ण जयंतीचं व्हायचं जे नानासाहेबांचं असं खाली आपल्याकडे बघतायत कौतुकाने असं एक पोस्टर होतं आणि त्या पूर्ण स्टेजचा जो आराखडा होता हा आपले सगळ्यांचे परिचयाचे माझे मित्र प्रकाश भाऊ डहाके आणि गोरे सर यांनी अतिशय उत्कृष्ट असा एक कलाविष्कार त्यावेळेला निर्माण केला होता त्या ग्राउंडमध्ये. आणि आपण एखाद्या साहित्य संमेलनात आलो आहे असा साधारणतः त्यात भास होतो. आता एक किस्सा छोटासा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्याकडे एक मला भेटलेली माणसे असा एक दूरदर्शनचे सूत्रसंचालक होते विश्वास मेंदळे म्हणून. तर त्यांचं खूप सुंदर व्याख्यान झालं, ग्राउंडमध्येच व्याख्यान झालं ते. आणि इतकं त्या व्याख्यानमध्ये झाल्यानंतर सगळेजणं रमले होते आणि त्यांच्यासोबत आम्ही जेवण करायला गेलो. तिथेही खूप गप्पा रंगल्या आणि त्या नादात असं झालं की त्यांची गाडी होती काहीतरी 11:30ची आणि आम्हाला असं वाटत होतं की ती 1:30 वाजताची गाडी आहे. तर आम्ही सहज आपला राईट टाईम आहे का पाहायला म्हणून त्यावेळेला एवढ्या सोयी नव्हत्या. तर मुर्जापूर स्टेशनला फोन केला. त्यांना वाटलं आम्ही मुर्जापूरमध्येच आहे. त्यांनी सांगितलं बस गाडी यार्डात येतेच आहे तर तुम्ही ताबडतोब या. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आपली फार मोठी तशी घोडचूक झालेली आहे. तर आता काय करायचं, आम्ही पोचलो तिथे. मग श्रीसर मास्तरांच्या मदतीनेच त्या ठिकाणी आम्ही भुसावळला त्यांना बसून देण्याकरता 2 कार्यकर्ते पाठवले, कारण त्यांचा दुसऱ्या दिवशी अतिशय अपरिहार्य असं तिथे पोहोचण्याचं कारण होतं. त्यामुळे मग तेवढं आम्हाला करायला लागलं. पण त्यांचे जे मला भेटलेली माणसे हा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आपल्या कारंजाचंही नाव त्यांनी नक्कीच जोडलं असेल अशी आम्हाला खात्री होती त्यावेळेला. असे अनेक किस्से आहेत त्याच्यामध्ये सांगण्यासारखे. तसं पाहिलं तर एक आपल्याकडे लेफ्टनंट कर्नल प्रहारवाले सुनील देशपांडे त्यांनी एक कारगिल विजय दिवसावरती एक कारगिल शो तयार केलेला. सुंदर अतिशय देशभक्तीने पूर्ण असा हा कार्यक्रम होता. तर आम्ही सगळ्या शाळेच्या मुलांना बोलवलं होतं आणि सगळे आपले रेग्युलर प्रेक्षक तर होतेच, पण त्या दिवशी ग्राउंडमध्ये इतकी त्यावेळेला गर्दी झाली मुलांचीच समजा की आता बाकीच्या लोकांचं काय करायचं, बसायचं असा प्रॉब्लेम निर्माण झाला. तर आपल्याकडे कार्यकर्त्यांची आम्हाला कुठल्याही म्हणजे कारंजातल्या माणसाची एवढी मदत कायम होत असते. तर एक केबलवाले आमचे मित्र होते, तर त्यांनी काहीतरी जुगाड करून
पूर्ण कारंजात तो लाईव्ह कार्यक्रम दिसेल. आणि त्यावेळेला की आमच्यासारखी परिस्थिती नव्हती, एवढं की टेक्नॉलॉजी जास्त डेव्हलप झालेली नव्हती, पण त्यांनी सगळीकडे दाखवण्याची व्यवस्था केली आणि आम्ही तो एक सुंदर कार्यक्रम सगळेजण बघू शकलो. कारंजाला आपल्या श्रोत्यांच्या वतीच्यामुळे प्रभावित झालेले अनेक वक्ते तुम्ही बघितलेलेच आहे. त्याच्यापैकी आम्हाला श्री विजय भटकर यांनी तर नेहमीच अशी पाठ थोपटली आहे की तुमच्याकडे फक्त प्रोटोकॉल पुरतं तिथे याच्यावरती येतात आणि नंतर कार्यकर्ते कुठे गायब होऊन जातात कळतसुद्धा नाही म्हणतात. तर ते सगळे श्रोते म्हणजे काय आपले कार्यकर्तेच असतात. प्रत्येकजण येणारा श्रोता मदत करतच असतो आपल्याला. आपण वर्गणीसुद्धा म्हणजे दरवर्षी वर्गणीतूनच करतो कार्यक्रम आणि त्यामुळे प्रत्येक तेवढा प्रेमाने इथे जोडला गेलेलाही असतो. तसंच वसंतराव पुरके आपल्या यवतमाळचे साहित्यिक तुम्हाला माहिती आहे. तर त्यांनी इतके ते भारावले होते की त्यांचे त्यावेळेला शासकीय पदावरचे मंत्री वगैरे काहीतरी ते, आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रावर जिथे जिथे जायचे ते आपल्या इथल्या श्रोत्यांचे ते कौतुक करायचे आणि सांगायचे की अशी व्याख्यानमाला पाहिजे वगैरे वगैरे. पण त्याच्यामुळे आम्हाला फायदा असा झाला त्यात की आम्ही कुठल्याही व्याख्यात्याला वगैरे कॉन्टॅक्ट केला की त्यांना आपली व्याख्यानमाला जनरली माहीतच असायची. आपले अनेक कारंजाची मुलं बाहेरगावी शिकतात, त्यांच्याकडून आपल्याला वेगवेगळ्या तऱ्हेचा फीडबॅक मिळत असतो. त्या फीडबॅकप्रमाणे त्यांना व्याख्यानमालेचा कसा फायदा झाला आणि त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये कसा बदल झाला हे ते नेहमी आम्हाला सांगतात. तसं आता कारंजातील तरुणांचं जर म्हणाल तर वेगवेगळ्या ह्याच्यात अनेक सामाजिक जाणीव असलेल्या संस्थांमध्ये, त्यामध्ये गो ग्रीन आलं, दिशा इंटरनॅशनल आलं, रक्तदान चळवळ आली, त्यानंतर कारंजा मॅरेथॉन ग्रुप आला, असे विविध समाजाला गरजेच्या असलेल्या विविध संस्था व चळवळी यामध्ये अग्रगणी असलेले स्वयंसेवक यांचा विचारांचा पाया हा खरं तर व्याख्यानमालेमध्येच घातला जातो. हे बघून खरोखर आनंद होतो खूप. तसेच आपलं ब्रीदवाक्य आहे, श्रवणातून व्यक्तिमत्व. या ब्रीदवाक्यामुळे विविध राजकीय पक्षाची, विविध धर्माची, विविध जातीची माणसं आपले सर्व मतभेद विसरून व्याख्यानमालेत एकत्र काम करताना आपण पाहतच आहात. यापेक्षा जास्त चांगले राष्ट्रीय एकात्मतेचं उदाहरण कुठं असेल असं मला तरी वाटत नाही. व्याख्यानमालेचा मूळ गाभा कायम ठेवून आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण अनेक वर्षापासून पाहतोच आहे. आणि आता अनेक वर्षापासून आपले व्हिडिओसुद्धा रेग्युलर उपलब्ध असतात आणि त्या वक्त्यांनी आपल्याला जर परवानगी दिली तर आपण लगेच ते अपलोडसुद्धा करतो. कारण काही काही वेळा कार्यक्रम जो असतो तर तो त्यांचे प्रेक्षक कमी होतो म्हणून, पण आम्ही परवानगी ती रेग्युलर घेतो. आम्ही तसंच नवीन तंत्रज्ञानाचा जो फायदा आहे तर तो सोशल मीडियापासून, व्हॉट्सॲपपासून सगळीकडे ज्या तऱ्हेने जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला पोचता येईल त्याप्रमाणे पोचवत असतो. आणि आता नवीन वर्गणीचा उपाय म्हणून आम्ही रेग्युलर वर्गणीसोबत QR कोडचा सुद्धा पर्याय ठेवलेला आहे. आता कालानुरूप होणाऱ्या बदलामुळे आपण संस्थेचं 1.5 वर्षापूर्वी पंजीकरण केलेलं आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन. याच्या आधी असं होतं की माझे वडील गेल्यानंतर एक सगळ्या तऱ्हेने जबाबदारी आपोआपच माझ्यावरती आली होती. म्हणजे अध्यक्ष जर असं कुठेही म्हटलं नसलं तरी ज्या ठिकाणी सही करायची असेल किंवा विनंती अर्जावरती वगैरे, तर मी तिथून सुरुवात केली करायला आणि ते अलिखित अध्यक्षपद त्यावेळेला मला मिळालं. पण त्यावेळेला असं होतं की मी गावात नसलो तर ते विनंती अर्ज तसे राहू नये म्हणून आमच्या जवळच्या मित्रांना आम्ही ती पूर्ण परवानगी दिलेली की तू माझी सही तिच्यामध्ये माझ्या वतीने कुठेही करायला काही हरकत नाही. आणि ती जी पद्धत सुरू झाली ती आजसुद्धा सुरू आहे. त्यामुळे बरेच जणांना हे सुद्धा माहीत नाही की या व्याख्यानमालेचं खरं तर अध्यक्ष कोण आहे. आणि मी असं समजतो की ते आपण मेंटेन करू शकलो हे आपल्या व्याख्यानमालेचं सगळ्यात मोठं यश आहे. आता व्याख्यानमाला आपल्या कारकिर्दीच्या अत्युच्च टोकावरती असताना
मला असं वाटतं की मी माझा पदभार जो आहे हा नवीन पिढीकडे सोपवावा आणि त्यानुसार मी सगळी व्यवस्थाही केलेली आहे. एक अतिशय पारदर्शक अशी व्यवस्था आपण तयार केलेली आहे आणि मी असताना किंवा मी नसतानासुद्धा त्यामध्ये ज्या तऱ्हेने पूर्वी जसा अगदी पारदर्शक कार्यक्रम चालायचा का सगळं प्रत्येकाला घेऊन चालणे ही जी इथे वृत्ती होती याच तऱ्हेने पुढे चालू ठेवतील नवीन पिढी याबद्दल मला खात्री आहे. आपण सर्व लोक त्यांनासुद्धा मला जेवढा प्रतिसाद दिला किंवा त्यांना मदत जे केली ही परत त्यांनासुद्धा द्याल अशी मला पूर्ण खात्री आहे. मी त्यांच्यावर मार्गदर्शक म्हणून राहणारच आहे, त्यात काही प्रश्नच नाही. आणि आपण सर्वांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कारंजातील रसिक लोकांचे मनापासून आभार मानतो आणि माझं 2 शब्द संपवतो. त्यानंतर निशिकांत परळीकर हे आलेले आहेत का? हां, मी यांना शारदा स्तवनासाठी आवाहन करतो. नमन परम ओंकार, नमन परम ओंकार, सुखद वरद निर्गुणा सर्वदा शारदा मंगला पावना. नमन परम ओंकार, उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत. उजळो शिवमंदिरात तव तेजे ज्ञान ज्योत. तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय. देयशा आशिषा ही तुला प्रार्थना. नमन परम ओंकार, जनमानस सरस तुझे सदन हंस वाहिनी. तव प्रतिभा दिव्य फुलो येथ वाग्विलासिनी. ज्ञानयज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी. ज्ञानयज्ञ करुणी यज्ञ जन तृषार्थ तोषवी. दे सदा दिव्यता आमुचा जीवना. नमन परम ओंकार, नमन परम, नमन परम, नमन परम ओंकार. नाराज आहे आणि प्रत्येकालाच आजच्या या वेळेच्या आपल्या ज्या व्याख्यानाच्या वेळा त्यावेळेला नक्कीच उद्या हुरहुर वाटणार आहे. 7 दिवस आपण सोबत होतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.